Hello students, now we start next part of lesson number 10, Baji Prabhu and the memorable battle of Ghodkind. Okay, students, previous video we learned about Shivaji captures Panhala, Adil Shah gets angry and the siege of Panagarh, and now we learn about Shivaji escapes from the siege, म्हणजे शिवरायांची पन्हाळ्याच्या ह्याच्यातून वेढ्यातून सुटका. ओके, a plan was hit upon to escape from the siege. Two palanquins were kept ready. One was meant for Shivaji, in which he would proceed using a difficult route. The other would be occupied by another person disguised as Shivaji. The palanquin was to live by the राजदिंडी. बघा की शिवरायांनी वेड्यातून त्या निसटून जाण्यासाठी एक काय केली, प्लॅन केला, एक युक्ती केली की त्यांनी काय केलं, त्यांना माहीत होतं आता आपण शक्तीच्या बळावर नाही तर युक्तीच्या बळावर ह्या वेड्यातून आपण बाहेर पडायचं. म्हणून त्यांनी काय केलं, एक युक्ती केली. त्यांनी 2 पालख्या सज्ज केल्या. पालनक्विन्स म्हणजे पालख्या, आणि एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीकडून शिवरायांचे सोंग घेतलेली व्यक्ती राजदिंडीतून दरवाजातून बाहेर पडणार असं. दिस पालनक्विन वॉज टू लिव्ह बाय द राजदिंडी, म्हणजे दुसरीकडून ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार. दिस ऑदर पालनक्विन्स वुड बी टू इझिली स्पॉटेड बाय द एनिमी फोर्स अँड इट वुड बी कॅप्चर्ड बाय देम, म्हणजे दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि पकडली जाणार आणि शिवाजी राजाच पकडल्याचे समजून शत्रू काय करणार, जल्लोष करणार. एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी ती काय होती, योजना होती. दिस ऑदर पालनक्विन would be easily spotted by the enemy force and it would be captured by them. While the enemy celebrated the capture of Shivaji, the real Shivaji would escape by the difficult route. This was the plan. But who would, म्हणजे हाच एक प्लॅन होता की शिवाजी काय करणार, अवघड वाटेतून शिवाजी महाराज निसटून जाणार. पण काय झालं बघा, दिस वॉज द प्लॅन बट वुड द इम्पर्सोनेट शिवाजी. पण काय होतं, शिवरायांचे सोंग कोण घेणार, कोण ती व्यक्ती हे करणार बघा. सच ॲज इम्पर्सोनेशन मीन्ट सर्टन डेथ, म्हणजे असे सोंग घ्यायचे म्हणजे मरणालाच सामोरे जायचे. बट अ ब्रेव यूथ अंडरटूक धिस टास्क. ही रिझेम्बल्ड शिवाजी इन द लुक्स and even bore the same name. He was a hairdresser in Shivaji's service. He was courageous and shrewd. म्हणजे सोंग घ्यायचं म्हणजे मरणाला सामोरं जायचं. पण एक बहादूर तरुण तयार झाला आणि तो दिसायला शिवरायांसारखाच होता आणि त्याचे नावही शिवाजीच होते. शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणार, हेअर ड्रेसर म्हणजे केशभूषा म्हणजे केसाची काय म्हणतो आपण त्याला, हेअरस्टाईल वगैरे करतात तसा करणारा तो सेवक होता. तो मोठा धाडसी आणि कसा होता, श्रीवड म्हणजे चतुर होता. ॲज अ प्लॅन the palanquin carrying these other Shivaji came out of Rajdindi. It was a dark night and it was
raining heavily. Still, some enemy soldiers were keeping watch. They captured the palanquin. They thought that they had caught Shivaji himself and took the palanquin up to Siddhi's camp. Jubilations began in the camp. Jubilations म्हणजे जल्लोष. In the meanwhile, Shivaji escaped from the fort by the difficult route. He was accompanied by Bajiprabhu Deshpande and some select soldiers. The Bandal Deshmukh army accompanied them. After some time, the impersonation of the other Shivaji was exposed. The furious Siddhi killed him then and there. This Shivaji sacrificed his own life in the cause of Shivaji and Swaraj. Thus he became immortal. बघा की ठरल्याप्रमाणे सोंग घेतलेल्या शिवाजीची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली. रात्रीची वेळ होती आणि पाऊस धो 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 पडत होता. तरीही शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते. त्यांनी ही पालखी पकडली. शिवाजी राजाच पकडला असे समजून त्यांनी ती पालखी सिद्धी जोहरच्या छावणीत नेली. तिथं जल्लोष सुरू झाला. दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले आणि सोबत त्यांच्या कोण होतं तर बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे निवडक सैनिक होते. सोबत बांदल देशमुख यांची फौजही होती. इकडे थोड्या वेळाने शिवाजी राजांचे सोंग उघडकीस आले आणि तेव्हा सिद्धीने संतापून जो सोंग घेतलेला शिवाजी होता ना त्याला ठार केले. शिवरायांच्यासाठी स्वराज्यासाठी या शिवाजी राजाने काय केले आत्मबलिदान केले आणि तो कसा झाला अमर झाला. ओके. When the Siddhi learned that Shivaji had given him the slip, he was livid with rage. Immediately, he dispatched his Sardar Siddhi Masood, accompanied by a big army, in a hot pursuit of Shivaji. At daybreak, the pursuing horsemen caught up with Shivaji at the Pandharpani stream. Shivaji was now in real trouble. With the greatest difficulty, he and his men crossed the घोडखिंड. बघा की शिवाजी महाराज त्या सिद्धीच्या तावडीतून सुटले म्हणल्यावर म्हणजे सिद्धी जोहर काय झाला खूपच रागवला शिवाजी महाराज किंवा तो खूप असा चौताळला आणि त्या ह्याच्यामध्ये सिद्धीने त्याचे सैनिक खिंडीकडे पाठवले. शिवरायांना वाटले आता विशाळगड गाठणे कठीण. ते बाजीप्रभूला म्हणाले म्हणजे शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्यामुळे काय झालं सिद्धीला राग आला. सिद्धी जोहर खूप तो असा चौताळून गेला आणि त्याने तातडीने काय केलं सिद्धी मसूद आपल्या सरदाराला मोठ्या फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले आणि पाठलाग चालू झाला आणि दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले आणि शिवराय पेचात पडले. म्हणजे शिवरायांना आता टेन्शन आलं की कसं आता आपण त्यातून हे करायचं. तरी पण त्यातून त्यांनी कशी बशी
रस्ता काढत काढत त्या अवघड ह्याच्यातून सुद्धा त्यांनी घोडखिंड ओलांडली. Okay students, next part of this lesson we see you in next video. Bye.